शुभ प्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि माझ्या या व्लॉगची सुरुवात आज मी सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणाने करत आहे. हे जे तुम्हाला दृश्य दिसत आहे ना, हे माझ्या हॉलच्या गॅलरीमधून अगदी समोर दिसणारं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. खूप दिवसांनी पाऊस जरा उसंत घेतले आहे पावसाने, तर अशा प्रकारे बघा ढगांनी किती सुंदर विसावा घेतला आहे डोंगराच्या कुशीमध्ये. हे असं दृश्य ना खूप कमी बघायला मिळतं मंडळी, त्याच्यामुळे पटकन मी याचा व्हिडिओ काढला तुमच्यासाठी. चला तर मग आज शुक्रवार आहे, तर माझी आज कुंकुमार्चन पूजा. तुम्हाला माहिती आहे का, ह्या कुंकुमार्चन पूजेमध्ये कुंकाचा अभिषेक तर करायचाच असतो, पण सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते श्री सुक्त लावून अन्नपूर्णेचा आणि गजलक्ष्मीचा अभिषेक करायचा असतो. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या फ्रेम्सला स्वतःहून हार मी केलेले आहेत. सर्व पूजा माझी छानपैकी झालेली आहे. आणि आज मी बांधली आहे माझ्या कृष्णाला राखी, कारण माझा सख्खा भाऊ कोणीच नाही आणि मामे भाऊ खूप लांब राहतात, त्याच्यामुळे माझा भाऊ आहे तो कृष्णा. मी खूप वर्षापासून ह्याला राखी बांधते. आणि आज सकाळी बटाट्याच्या काचऱ्या खायची खूप इच्छा झाली होती, कारण नॉनव्हेज वर्ज्य असल्यामुळे मच्छीची भरपूर आठवण येते, तर ते मी बटाट्यावरती भागवली. आणि आज माझ्या बाळाला मी असे पेन्सिलचे हे दिले, पेन्सिल सर्व मुलींना वाटायला दिल्या, कारण आज त्यांच्या शाळेत होतं रक्षाबंधन. तर गिफ्ट म्हणून मी सगळ्यांना असे पेन्सिल पाठवले होते. आणि बघा माझ्या दारावरची रांगोळी इतकी छान दिसत आहे. माझ्या उंबरठ्याला छानपैकी हळद लावून झालेली आहे आणि छान अशी कमळांची सुंदर रांगोळी मी आज दारावरती काढलेली आहे. त्यामुळे लक्ष्मी नक्कीच माझ्या घरात येणार, मला माहीत आहे. आणि आज माझ्या मम्मीने केला आहे छानपैकी मसाले भात, जो लग्नाच्या पंक्तीत भेटतो, अगदी तोंडली आणि सर्व भाज्या टाकून. आणि आज रक्षाबंधन स्पेशल जुना आपले पारंपरिक पदार्थ जो आहे तो आहे नारळी भात. दूध, तूप आणि छानपैकी गूळ घालून केलेला नारळी भात. तर देवाला पहिला नैवेद्य दाखवला आम्ही सर्व खाण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर ताजा नैवेद्य दाखवल्यानंतर आज माझे मिस्टर मला सोडणार ते झुंबा क्लासला, तर मी आणि माझे मिस्टर निघालो आहोत. आता बाबूसुद्धा माझ्या मागे लागला होता, त्यालासुद्धा घेऊन गेली होती. हा माझा झुंबा क्लासचा असा स्टुडिओ आहे. तर आता मी क्लासला आले आहे, थोड्या वेळाने मी घरी निघणार आहे. आणि घरी आल्यावर माझ्या मम्मीने छानपैकी असा तोंडली घातलेला मसाले भात, पापड आणि छानपैकी आपला पारंपरिक जो नारळी भात रक्षाबंधनाला स्पेशल करतात. आणि हे पोह्याचे पापड आहेत बरं का, मालवणी लोकांचे मस्तपैकी. आणि आज रक्षाबंधन होतं, तर हे बघा अशी छान सगळ्या मुलांनी रक्षाबंधन सेलिब्रेट केलं शाळेमध्ये. हे पाहून ना खूप शाळेची आठवण आली की काय कशाला राखी बांधतो, काय बांधतो माहिती नाही, टीचरने बांधायला सांगितले म्हणून आम्ही राखी बांधतो, पण आज त्याचं महत्त्व खूप कळत आहे. आणि हे बघितल्यानंतर ना हे दिवस आहे ना खूप आठवतात मंडळी. तुम्हाला सुद्धा आठवले असतील की नाही, सुंदर छोटी गोंडस मुलं एकमेकांना राखी बांधत आहेत. आणि माझ्या बाबूने सर्वांना पेन्सिल म्हणून गिफ्ट दिलंच आहे. थँक्यू.